बोर्ड कुठे आहे बोर्ड? महाराष्ट्रातली बदलापूरची घटना झाल्यापासून महाराष्ट्रात सलग सिरियलप्रमाणे महिलांवर व मुलींवर अत्याचार सुरू आहे। या अत्याचाराची कुठेही तर थांबेना म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने, गृहमंत्र्याने, उपमुख्यमंत्र्याने तात्काळ राजीनामा द्यावा, आपलं अपयश स्वीकारावं आणि राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या पक्षांच्या वतीने, तसंच डाव्या व पुरोगामी पक्षांच्या वतीने, आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, इतर सर्व जनसंघटनाच्या वतीने, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, युथ फेडरेशनच्या वतीने या महाराष्ट्राच्या अपयशी सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यात येत आहे। या लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी सांगितल्याप्रमाणे या देशाची न्यायव्यवस्था गहाण ठेवण्यात आलेली आहे। न्यायव्यवस्थेला तडा देऊन सत्ताधारी राजकारणी या ठिकाणी महिलांवरील अत्याचार थांबवू शकत नाही, हे आपल्या समजनं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष जाहीर निषेध करत आहे। माझ्या पक्षाकडून, महाविकास आघाडीकडून या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त करते। आज आपल्या महाराष्ट्रात बदलापूर आहे, लातूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे आणि कोलकातासारख्या भारताच्या पूर्ण परिसरात इतक्या लाजिरवाण्या, इतक्या निंदनीय घटना घडत आहेत। अक्षरशः 4 वर्षाच्या मुलीला सुद्धा सोडलं जात नाही। मला हा प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे, गृह खात्याला विचारायचा आहे, तुमचं प्रशासन, तुमची व्यवस्था काय करत आहे? आणि माझ्या किडक्या लाडक्या भावांना मला विचारायचं आहे, तुम्ही सरकारमध्ये बसून महाराष्ट्र कशा पद्धतीने तुम्ही हँडल करत आहात? कायदा, सुव्यवस्था आणि संरक्षण जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही राजीनाम्याची तयारी करा। आम्ही आमच्या पद्धतीने आज मूक मोर्चा काढलेला आहे, पण आम्ही महिला, वैयक्तिक महिला म्हणून या गोष्टीचा तीव्रपणे निषेध व्यक्त करतो आणि तुम्ही तात्काळ तुमचे राजीनामे द्या। या गोष्टीला तुम्ही सक्षम नाही। माझा महाराष्ट्र आणि माझी महिला सुरक्षित तुम्हाला ठेवता येत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या आणि आमचा हा महाराष्ट्र आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही स्वतः संरक्षण करू शकतो। आमच्या हातात शस्त्र द्या, आमच्या हातात कायदा द्या।